तर नमस्कार सगळ्यांना. तर आपण आज बनवूयात कोबीचे व्हेज मंचुरियन. तर मी इथं एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे, तो छानपैकी असा चिरून घेणार आहे. बारीक असा छान असा कोबीचा गड्डा चिरून घेणार आहे. हे बघा, आता छान असं कोबी चिरून घेतलेले आहे मी. परत एकदा सगळी कोबी चिरून घेते, त्याच्यावर थोडासा चाकूचा हात फिरवते, म्हणजे आपली कोबी जी आहे ते एकदम बारीक होईल. तर इकडे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो पण एकदम असा बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, छान असा बारीक चिरायचा कांदा. तर माझा कांदा चिरून झालेला आहे. इकडे मी एक गाजर घेतलेला आहे, त्याच्यावरच मी साल काढून घेणार आहे. आणि हे गाजर मी खिसणीने खिसून घेणार आहे. तर इथं मी 2 गाजरं खिसून घेतलेले आहेत. आणि एक आता आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, त्याला बारीक असं चिरून घेणार आहे. हे बघा, असं बारीक चिरून घेणार आहे आल्याचा तुकडा. तर इथं आपला आल्याचा तुकडा बारीक असा चिरून झालेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, ती पण एकदम बारीक अशी छान चिरून घ्यायची. तर आपली ही कोथिंबीर पण चिरून झालेली आहे. तर इकडं मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पत्तागोबी टाकून घेणार आहे अगोदर. नंतर हा खिसलेला गाजर त्याच्यात टाकून घ्यायचा. नंतर हा चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा. थोडीशी हिरवी मिरची पण चिरलेली टाकून घ्यायची. थोडीशी अद्रक टाकून घ्यायची चिरलेली. कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. आणि कॉर्नफ्लॉवर पण टाकून घेतलेला आहे 4 चमचे. 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मीठ पण टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे. थोडेसे जिरे पण टाकून घेतलेले आहेत. थोडी हळद पण टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे. हे बघा, आपलं सर्व मिश्रण जे आहे एकजीव झालेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे मी गोल असे गोळे तयार करून घेणार आहे. इकडे कढई ठेवलेले आहे गरम करण्यासाठी. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता हे छानपैकी आपण तयार करून घेतलेले जे बॉल आहेत त्या कढईमध्ये तळून घेऊया. तर आपले हे छानपैकी बॉल तळून झालेले आहेत मंचुरियन. बघू शकता किती छान असे गोल आलेले आहेत. आता मी हे ताटामध्ये काढून घेत आहे. तर बघा, हे आपले छान असे मंचुरियन तयार झालेले आहेत. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि सॉस बरोबर आपले